जाऊ दे. नाही बरोबर आहे. बस स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जाऊ दे. नाही बरोबर आहे. बस नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे औंढे मावळ नागनाथ महाराज बैलगाडा शर्यत घाटावर आलो आहे. तरी आज या घाटावर उत्कृष्ट प्रकारची फाटी आहे. हा घाट परंपरेनुसार चालतोय. तरी आपण या घाटाविषयी येथील गावकऱ्यांसोबत बोलणार आहोत. नमस्कार मंडळी, आज आपला सेकंदाचा शर्यत घाट किती वर्षाची परंपरा आहे? बघा, हे आज आपण पाहिलं ना का आमचे श्री नागनाथ देवस्थान हे आणि त्याच्या जे आम्ही यात्रा भरतो, यात्रा भरण्यासाठी ही 50 वर्ष आले बैलगाडी शर्यतीची परंपरा चालू आहे आपल्याला. त्याच्यासाठी आता पहिल्यांदा आमचा घाट तिकडं होता की एक मुंजाबा नाव या ह्यानी घाट आमचा चालू होता पहिला. आता आम्ही नागनाथ केसरी हा घाट चालू करतोय. पण ज्या वेळेस आता गावाचं सहकार्य लाभलं आणि नागनाथाची जी कृपा आहे आमच्यावरती, अडचण आली तरी त्यातून तो आम्हाला मार्ग दाखवितो आणि मार्ग दाखवून आम्हाला की पुढं घेऊन जातो. ही पहिली गोष्ट म्हणजे आमच्या गावावरती नागनाथाची सर्वात मोठी कृपा आहे. आता आपण घाट जो भरवतो तो पारंपरिक घाट गावानजदीक होता. ह्या घाटाचं तुम्ही उत्कृष्ट प्रकारचं नियोजन केलंय. कशा प्रकारे तुम्ही घाटासाठी काय नियोजन केलं ते सांगतो. आता या घाटासाठी ना आपल्या गावाने भरपूर काय सहकार्य केलं, मेहनत म्हणजे भरपूर गावानेच मेहनत केली याच्यावरती. आणि की आता शेतकरी, आज आपण पाहिलं की बा शेतकऱ्यांचा जीव की प्राण म्हणजे बैल, शेतकऱ्यांचा जीव की प्राण बैल म्हणजे. आणि जर तो पारंपरिक जर जपायचा असेल तर आता आपण बरेच ठिकाणी पाहिलं की बाबा कायांना जागा असती, कायांना जागा नसती, त्यामुळे त्यांना अवयव व्हावे, त्यांना बैलगाडी घाट भरवता येत नाही. आज आम्हाला नागनाथाच्या कृपेने आणि गावाच्या आशीर्वादाने हे आम्हाला भरपूरशी आमच्या गावाची पुरातन जागा आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या गावाने हे केलं की आपण आपला स्वतःचा घाट एक तयार करायचा. आणि आपला जे बैलगाडा घाट आहे हा वर्षोनवर्षी पुढे पिढ्याला पण माहिती पडला पाहिजे की आपल्या बैलगाडी शर्यत कशी चालू राहिली, कशी काय आहे. आणि आज पण बघितलं तरी आपण औंढे गावामध्ये या बाहेर मावळ तालुक्यामध्ये औंढे गावाचा घाट म्हणजे हा एक नंबर घाट म्हणून हा ओळखला जातो. ते कशामुळे तर सर्व गावकऱ्याच्या सहकार्यामुळं आज हे तुम्ही फक्त ही वास्तू, ही सगळी गावकऱ्याच्या सहकार्यामुळे ही वास्तू आज एवढी मोठी निर्माण झाली आहे. आपल्या या घाटाचं अनाउन्सर आणि झेंडा पंच कोण असणार? घाटाचे अलाउन्सर मावळ तालुक्यात जे प्रत्येक घाटामध्ये केसरी पुरस्कार मिळालेले अजिंक्य बालगुडे आणि दिनेश पिंगळे. झेंड्यावरती नामदेव पडवळ म्हणून आहे मागावचे, ते आहेत. ते कशा स्वरूपाची बक्षीस आहे? बक्षिसाचं स्वरूप 5 नंबर आहे पहिल्या सिरियलनुसार. फायनल पण 5 ठेवलेत आम्ही. बक्षीस अप्रतिम आहे. प्रत्येक बैलगाडा मालक हा इथून बक्षीस घेऊन खुश होऊन जाणार आहे, कुणाला नाराज होणार नाही. काळजी गाववाले घेणार आहेत, त्या हिशोबाने बक्षीस ठेवले. आमची इच्छा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त भारी बक्षीस ठेवण्याची आहे. यावर्षी घाटाचं काम केलंय का तर बैलगाड्या मालकांचं नुकसान नको व्हायला. आणि 3 तालुक्यात आमची पहिली धावपट्टी छकडीची अशी बांधून झालेली. ही गावकऱ्यांचे सहकार्य, सर्व तरुण मित्राचे सहकार्य, तसेच अनेक देणगीदार आहेत. त्या देणगीदारांच्या मदतीने आम्ही ही घाटाचं काम केलंय. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा भारी धावपट्टी म्हणून त्याचे नियोजन टॉप राहील. याच्यापेक्षा पण एवढी काळजी गाववाले सगळे आम्ही मिळून घेऊ. आपला जो शर्यत घाट आहे, सेकंदाचा शर्यत घाट, हा बैलगाडीच्या म्हणजे अखिल भारतीय
बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसार होणार. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे नियम घालून दिलेत बैलगाडा मालकांना, कमिटीला, गावकऱ्यांना, त्याच नियमाने आम्ही बैलगाडा शर्यत पार पाडणार आहे. सगळी काळजी घेणारे बैलांसाठी पुढं उभं राहण्याची जागा आहे. खालून सुटल्यापासून तर वरपर्यंत सगळी काळजी घेतलेली. धावपट्टी बिन त्याच मापाची आहे. जे पारंपरिक म्हणजे जे वरून अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार जेवढं बैलाला 1 दिवसाला पळायला लागते तेवढं 2च राऊंड आहे आमच्याकडे. 3ऱ्या राऊंडला आम्ही काय बैल पळून देणार नाही. जे नियम वरून आलेले, परत डॉक्टरांचं सर्टिफिकेट राहील, फिटनेस बैलांचा चेक करून सगळं व्यवस्थित रितसर एकदम घाट होईल आमचा. तर सालाबादप्रमाणे नागनाथ महाराजांचा उत्सव हा महाशिवरात्र आज संध्याकाळी भव्य दिव्य अशी पालखीचा कार्यक्रम राहतो. त्याचप्रमाणे उद्या सकाळी लवकर बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम राहतो. त्याचनंतर 3ऱ्या दिवशी कुस्तीचा आखाडा राहतो आपल्या इथं. अशी परंपरा आहे. वर्षानुवर्ष महाशिवरात्री उत्सव हा एक औंढेगावची शान आहे. संपूर्ण पंचक्रोशीत म्हणलं तर औंढ्याचा उत्सव म्हणलं की एक थोडंसं नावाजलेला कार्यक्रम पार पाडला जातो इथं. आणि मंदिराचं म्हणाल तर मग मंदिराच्या आजूबाजूला एक संस्कृती मोडी लिपीमध्ये काही शिलावशेष सापडले की मंदिराचा खूप जुना वारसा आहे मंदिराला. आपल्या इतिहासकालीन काही मोडी लिपीचे शिलालेख सापडलेले तिथं. अजून जरा नियम जरा सांगतो. उद्याचे घाटाचे शर्यत सकाळी 7 वाजता चालू होणार आहे. विशेष मेन असं झालं की आत्ता चालू सीझनच्या नुसार रेकॉर्ड ब्रेक टोकन आमच्या घाटात झाले. 250 टोकनाची नोंद झालेली आहे. का तर गावच्या पारंपरिक यात्रेचा घाट उघडतो हा. आमच्या मावळ तालुक्यात झालं, मुळशी तालुक्यात झालं, सगळ्यात जुनं धावपट्टी म्हणून आमच्या गावची ओळख आहे. त्यामुळं उद्या सकाळी 7 वाजता घाट चालू होणार आहे. 250 टोकन हे बैलगाड्या मालकांनी सहकार्य करायचं आहे आम्हाला गाव कमिटीला की बाबा वेळेत उपस्थित राहून गाडी पळून घ्यायची, जेणेकरून फायनलच्या गाडीला अंधार नाही पडला पाहिजे. फायनल तर आमचं टार्गेट आहे, उजेडातच होणार. परंतु बैलगाडा मालकांनी सहकार्य करायचे. नियम अटी आहेत, त्या नियमाचं पालन करायचे. ड्रायव्हरांनी बिन ती बैलांना काय दुखापत होणं याची काळजी घ्यायची आणि वेळेत हजर राहून आम्हाला सहकार्य करायचे. मित्रांनो, आताच आपण गावच्या काही लोकांकडून आपला नागनाथ महाराज औंढे घाट याविषयी आपण सर्वांनी ऐकलेत. त्याचप्रमाणे आपण संपूर्ण मावळ तालुका, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातील संपूर्ण बैलगाडा चालक मालक यांच्याकडून आव्हान आहे की उद्या बैलगाडी शर्यतमध्ये भाग घ्या आणि जास्तीत जास्त लोकांनी भाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मावळ माती यूट्यूबकडून मी सांगू इच्छितो. तरी पहा, लोणावळा आणि पुणे मुंबई यांच्या मध्यवर्ती असलेलं हे गाव, तरी पण आजही बैलगाडीची परंपरा या गावामध्ये जोपासली जाते आणि बैल हा सांभाळला पाहिजे. गोवंश संवर्धन हा मुख्य उद्देश हा बैलगाडी शर्यती पाठीमागचा आहे. गोवंश संवर्धन आणि संरक्षण हा बैलगाडी शर्यती पाठीमागचा अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र तसाच आमचाही असल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, बैलगाडा शर्यत हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.